सावंतवाडीचा जो एसटी स्टँड आहे हा सर्वात जुना एसटी स्टँड आहे आणि सुमारे 70 वर्षापूर्वी या स्टँडचं बांधकाम झालं आणि त्यानंतर ह्या स्टँडच्या नवीन इमारत आणि असलेल्या परिस्थितीमध्ये स्टँडच्या दुरुस्तीचा एक प्रस्ताव मंजूर झालेला होता जो सुमारे 60-70 लाखाचा होता. परंतु करोनाच्या काळामध्ये डेपोची बिल्डिंग बांधली गेली, परंतु स्टँडचे बिल्डिंगचं काम सुरू राहिलं नाही किंवा बंद पडलं आणि एका अर्थाने हे चांगल्यासाठी घडलं असं मी समजतो. कारण त्याच्यानंतर मी तत्कालीन जे ट्रान्सपोर्ट मिनिस्टर आहेत त्यांना मी भेटलो, परिवहन मंत्र्यांना, आणि त्यांना विनंती केली की हे बीओटी तंत्रावर याचं टेंडर निघावं. त्यावेळेला त्याला मान्यता दिलेली असली तरी आमचे नवीन जे परिवहन मंत्री आहेत आदरणीय सरनाईक साहेब यांनी याच्यामध्ये खूप रस घेतला. त्यांनी ताबडतोब मुंबईला मीटिंग बोलवली आणि साऊथ एशियामधले सगळ्यात मोठे जे आर्किटेक्ट आहेत, हाफिज कॉन्ट्रॅक्टर, यांना एस टीने संपूर्ण राज्यामधल्या स्टँड बीओटी तत्वावर आणि जिथे सरकार इन्व्हेस्टमेंट करून स्वतः करतं त्या सगळ्याचे डिझाईन करण्याचं काम दिलेलं आहे. त्याच्यामुळे या स्टँडचं जे डिझायनिंग होईल हे भारतातलं सर्वोत्कृष्ट डिझाईन असणार, त्याच्यामध्ये कुठलीही शंका बाळगण्याचं कारण नाही. तिथं आता नगरपालिकेचे मुख्याधिकारी उपस्थित आहेत. रुंदीकरणासाठी किती जागा सोडायला लागेल, मागच्या बाजूला रुंदीकरणासाठी किती जागा सोडायला लागेल, या सगळ्यावर ते मार्गदर्शन करतील. त्यानंतर जिल्हा परिषदेचं पशुवैद्यकीय दवाखाना हा एस टीच्या जागेच्या मध्येच आलेला आहे. त्याच्यामुळे एस टीच्या जागेचे 2 भाग झालेले आहेत. या संदर्भात मी तत्कालीन जे आपले या खात्याचे मंत्री आहेत RTDचे, त्यांच्याशी चर्चा केलेली होती. प्रिन्सिपली त्यांनी मान्य केलेलं आहे की हे शिफ्ट केलं पाहिजे. परंतु या संदर्भातली सुद्धा मीटिंग येत्या आठवड्याभरामध्ये मी मुंबईला घ्यायला सांगेन आणि एकदा ह्याला मान्यता दिली की त्यांना डिझाईन सुद्धा करणं सोपं जाईल. अशाच तऱ्हेची एक मीटिंग मी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या संदर्भात आरोग्यमंत्र्यांच्याकडे सुद्धा ठेवलेली आहे आणि सावंतवाडीच्या राजघराण्याचे जे दोन्ही भाग आहेत म्हणजे मुलीकडून आणि मुलाकडून, राजेसाहेबांकडून आणि आमच्या राजकन्या आहेत त्यांच्याकडून, तर दोन्हीचे प्रतिनिधी बोलवायला सांगितलेलं आहे. शेवटी आम्ही मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मंजूर करून आता जवळजवळ 6 ते 7 वर्ष झालेली आहे. तरी पण हे काम पुढे सरकलेलं नाही. त्याच्यावर दुसरा काहीतरी मार्ग काढायला लागेल. तो मार्ग काय काढायचा याच्याबद्दल माझा विचार झालेला आहे आणि त्याच्यामुळे कशा रीतीने हे करायचं ते मी त्या मीटिंगमध्ये मांडेन आणि ते मान्य झालं तर मल्टी स्पेशालिटीचं काम सुद्धा ताबडतोब सुरू होईल. 2च महत्त्वाचे विषय हे माझ्या मतदारसंघातले, त्यातला एक एस टी डेपोचा आहे आणि दुसरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचा आहे. आम्ही नुकतेच दोडामार्गचं जे हॉस्पिटल आहे त्याला 5 कोटी रुपये आम्ही रिलीज केलेले आहेत. त्याच्यामुळे दोडामार्गच्या हॉस्पिटलचं काम पूर्ण होईल. वेंगुर्ल्याच्या हॉस्पिटलचं काम पूर्ण झालेलं आहे. शिरोडाच्या हॉस्पिटलमध्ये जे काय सुधारणा होत्या त्या सगळ्या केलेल्या आहेत. निश्चितपणे डॉक्टरचा तुटवडा हा आमच्याकडे आहे, याच्याबद्दल कुठलेही दुमत असण्याचं कारण नाही. पण वरचेवर मी डॉक्टर्सची अपॉइंटमेंट करून घेत असतो. सावंतवाडीला फिजिशियन नव्हते, फिजिशियनची अपॉइंटमेंट करून घेतलेली आहे. भूलतज्ञ नाही आहेत, त्यांची अपॉइंटमेंटची ऑर्डर निघालेली आहे. एका आठवड्याभरामध्ये भूलतज्ञ सुद्धा इथं हजर होते. अशाच तऱ्हेचे काही पोस्ट या दोडामार्ग, शिरोडा आणि वेंगुर्ल्याला व्हेकंट आहेत. त्यांच्या संदर्भात सुद्धा लवकरात लवकर त्या पोस्ट भरून घेण्याच्या संदर्भात मला आरोग्यमंत्री महोदयांनी आश्वासन दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे आरोग्याचा प्रश्न हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न असतो. तर हे सुद्धा लवकरात लवकर भरण्यात येईल आणि एकदा जर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल झालं सावंतवाडीला तर मग गोव्याला लोकांना जायला लागणार नाही किंवा कोल्हापूरला जायला लागणार नाही. त्यांची ट्रीटमेंट जिल्ह्यातल्या जिल्ह्यात होईल आणि त्याच्याचबरोबर आपल्याकडे नवीन मेडिकल कॉलेज सुद्धा होतं, त्याच्या काही फॅसिलिटीज निर्माण होतील. त्याच्यामुळे निम्मा जो जिल्ह्याचा भाग आहे तो मेडिकल कॉलेजवर अवलंबून राहू शकतो, निम्मा भाग हा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर अवलंबून राहू शकतो आणि त्याच्यामुळे आरोग्य सुविधांमध्ये खूप चांगलं असं अंतर लोकांना येत्या 1-2 वर्षामध्ये बघायला मिळेल याची मला खात्री आहे. आणि म्हणून एस टीच्या ह्याच्यासाठी मी स्वतः आलो. मुद्दाम एवढ्या कामासाठी मी मुंबईहून इथं आलो, कारण इतर काही महत्त्वाचे विषय मुंबईला पेंडिंग असताना सुद्धा मी इथं आलो. कारण एस टीचा प्रश्न हा रोज 17,000 प्रवासी हे या डेपोमधून प्रवास करत असतात आणि जिल्ह्यातला सर्वात मोठा डेपो आणि सर्वात जास्त या ठिकाणी प्रवासी असतात असा डेपो सावंतवाडीचा डेपो असल्यामुळे
त्याचं काम लवकरात लवकर व्हावं म्हणून ही मीटिंग आयोजित केलेली होती. आपल्या या प्रेस कॉन्फरन्स नंतर मी त्याची पाहणी करायला त्यांचे जे प्रतिनिधी आले त्यांच्याबरोबर आणि मुख्याधिकाऱ्यांच्या बरोबर जाऊन सर्वांच्या सहकार्याने अतिशय सुंदर असा त्या ठिकाणी एसटीचा जसं विमानतळ असतं त्या धर्तीवर अनेक ठिकाणी राज्य शासनाने एसटी डेपो डेव्हलप केलेला आहे. तसंच सावंतवाडीचा डेपो व्हावा अशी मी अपेक्षा करतो. विचारायचं आधी डेपो बद्दल विचारायचं साधारण अंदाजे किती वर्षामध्ये काम पूर्ण होईल? साधारण 2 वर्ष कुठल्याही प्रकल्पाचं टेंडर निघाल्यापासून तो पूर्ण व्हायला लागतात. त्यामुळे 2 वर्षात हा एसटी स्टँडचा पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि आमच्याकडे 2 स्टँड असल्यामुळे तात्पुरतं जे शिफ्टिंग आहे ट्रॅफिकचं ते एका स्टँडवरून दुसऱ्या स्टँडवर करून करता येईल. कारण मोठ्या प्रमाणात एक्सकव्हेशन सुद्धा करायला लागेल मातीचं. कारण एसटी स्टँडचा काही भाग फार उंच आहे तर तो सुद्धा लेवल करायला लागेल तरच त्याची भव्यता लोकांच्या समोर येईल. यापूर्वी काही गाड्यांचे टेंडर्स वगैरे झालेले होते ते घेण्यात आलेले होते. एक आहे की कोणावरही अन्याय होणार नाही. ज्या ज्या लोकांची एक्झिस्टिंग त्या ठिकाणी व्यापार आहे आणि जर एसटीने कोणाला दिलेलं असेल तर कोणाचाही हक्क डावलला जाणार नाही. त्यांना न्याय कशा रीतीने देता येईल हे आम्ही बघू. कारण पूर्वी सुद्धा सावंतवाडीमधले जेवढे स्टॉल होते सगळ्याचं पुनर्वसन मी ज्याला सावंतवाडीचा नगराध्यक्ष होतो त्याला केलेलं आहे. त्याच्यामुळे याबाबत आमची भूमिका अतिशय स्पष्ट असते की कोणीही विस्थापित होता कामा नये, सगळ्यांचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि तीच भूमिका एसटी स्टँडच्या संदर्भात सुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून माझी राहील. आणि माझे अतिशय चांगले संबंध ते परिवहन मंत्री महोदयांच्या बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे परिवहन मंत्री महोदयांची सुद्धा हीच भूमिका आहे की कोणी विस्थापित होता कामा नये. त्या दृष्टीने अतिशय चांगल्या अशा सोयी होईल. दुसरं म्हणजे रिक्षांना चांगली अशी सोय सावंतवाडी स्टँडवर नाही आहे तर ती सुद्धा चांगली करण्याच्या दृष्टीने मी त्यांना सांगितलेलं आहे. एक छोटंसं मंदिर सुद्धा ह्या त्यांच्या परिसरामध्ये ज्याला ओव्हरऑल आराखडा बनेल त्याला अस्तित्वात असलेल्या सर्व सुखसोयी तशाच ठेवून कशा रीतीने या ठिकाणी विकास करता येईल त्या पद्धतीने तो केला जाईल.